हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज आपण शरीररूपी घटाच्या तिसऱ्या आणि महत्त्वाच्या सेवेकऱ्याबद्दल जाणून घेणार आहोत। जर हा सेवेकरी रुसला तर मात्र पूर्ण शरीराची यंत्रणा बिघडण्याची शक्यता असते। या सेवेकऱ्याच्या सेवेसाठीच तर आपण म्हणजे पर्यायाने आपलं शरीर रात्रदिवस राबत असतं। बरं, हा सेवेकरी वरून जरी एकटा दिसत असला तरी आपल्यासोबत कितीतरी मदतनीस घेऊन रात्रंदिवस काम करत असतो। आलं का लक्षात मी कशाबद्दल बोलते? मी बोलतीये आपल्या पोटाबद्दल आणि त्याचे मदतनीस म्हणजेच लिव्हर, किडनी, लहान आतडे, मोठे आतडे, अजून बरंच काही। आपण जे अन्न ग्रहण करतो त्यातून योग्य ती ऊर्जा निर्माण करण्याचं काम पोट करत असतं। आपल्याला आवडेल ते आणि हवे तितके अन्नपदार्थ पोटात आपण टाकत असतो। मग त्यात सात्विक अन्नासोबतच तळलेले पदार्थ, मैद्याचे पदार्थ, फास्ट फूड, बेकरी आयटम, अति तिखट, अति आंबट अशा अनेक पदार्थांची रेलचेल असते आणि या अतिरेकीपणाचा परिणामी पोटाला ताण येतो आणि मग पोट फुगणे, पोट साफ न होणे, पोट दुखणे, चरबीचे प्रमाण वाढणे, चेहऱ्यावर पुरळ येणे अशा एक ना अनेक समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं। आपण जे पोट भरण्यासाठी राबत असतो खरंच त्या पोटाची काळजी घेतो का? आठवतंय का आपण योग्य वेळी जेवण केलेलं? आपण TV, मोबाईल सोडून निवांत जेवण केलेलं आठवतंय का? नाही ना? पोटाची काळजी घेणे म्हणजे आपल्या संपूर्ण शरीराची काळजी घेणे। असं म्हणतात, जसे खावे अन्न तसे होते आपले मन। म्हणून आहार हा सात्विक घ्यावा। आहारात फळांचा, भाज्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश असावा। डाळी, कडधान्य यांचा पण आहारात समावेश असावा। योग्य प्रमाणात पाणी पिणे पण महत्त्वाचेच। यामुळे अपचन, ॲसिडिटी, पोट फुगणे यासारख्या समस्या कमी होतात। पोटाच्या समस्या नियंत्रित करण्यासाठी वेगवेगळी योगासने करायलाच हवीत। जसे सुखासन, पवनमुक्तासन, सुप्त मत्स्येंद्रासन व पश्चिमोत्तासन। तसेच मोकळ्या हवेत फिरणे पण महत्त्वाचेच। आपल्या शरीराला निरोगी बनवणाऱ्या, एनर्जी देणाऱ्या या पोटाची आपण योग्य ती काळजी घ्यायलाच हवी, नाही का? चला तर मग आजपासून संकल्प करू की पोटरूपी ऊर्जा केंद्राचा आपण आदर करू। फ्रेंड्स, आवडला ना व्हिडिओ? तर आपण आजचा हा संकल्प नक्की पूर्ण करायचा आहे आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत।